नमस्कार मित्रांनो, आपण गजाचं लगीनचा दुसरा भाग ऐकला. आज आपण ऐकणार आहोत या मालिकेचा तिसरा भाग. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन आले असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन प्रेस करून लगेच सबस्क्राईब करा. यामुळे आपलं हे स्टोरी वर्ल्ड चॅनल ग्रो व्हायला मदत होईल. कथा आवडली तर नक्कीच लाईक आणि छानशी कॉमेंट द्या आणि आपल्या अन्य ग्रुपमध्ये शेअर करा. पहिल्या आणि दुसऱ्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर अवश्य ऐका. मागील भागात कोरोना असल्याकारणाने गजाचं लग्न कोर्टात करा असा सल्ला रमेशचे वडील देतात. आई कन्व्हिन्स होते, पण गजा म्हणतो, काका तुम्ही रम्याचं लगीन कोर्टात करा. रमेश उत्तरतो, गजा आम्ही तसंच करणार आहे. रमा तुझ्या होणाऱ्या बायको प्रेमापेक्षा समजदार आहे. रमेशचे वडील चमकून बघतात रम्याकडे. ओ काय र पोरा, आम्हाला काही सांगतो? सांगितलं ना. रमेशचे वडील आश्चर्याने विचारतात, कवा? हे काय आत्ताचं सांगितलंय? रमेशचे वडील त्याला हात धरून म्हणतात, चल घरी, आत्ताच्या आत्ता तुझ्या आईला सांगाया. जनार्दन येतो रे. रमेशने त्याचे वडील जातात. रुपाली आता तोंड उघडते आणि आईला म्हणते, आय दादाचं लग्न ठरलं तसंच झालं पाहिजे. मी माझ्यासाठी समधी तयारी करून ठेवली आहे. कोणत्या फंक्शनला काय घालायचं, उगाच सगळं वाया नका घालू. गजाची आजी फटकारते, ए पोरी तुला माहीनं सांगितलेलं समजलं नाही का? हे बघ गजा, आपले मोठे काही समजून सांगता ते ऐकावं. रुपाली फुरगंटून म्हणते, तुम्ही तुमची लग्न थाटात केलीत, आता सुचते दुसऱ्याला सांगाया. गजाची आजी समजावते तिला, आमच्या काही थोडीच होतं असं. आम्हाला तर विचारायची पण सोय नव्हती. जे पदरात पडेल ते गोड मानायचे. तुझ्या आज्याला तर मी लगीन झाल्यावर पाहिला. आजी आजोबांच्या फोटाकडे पाहून, असा डोमडा नवरा पाहून जो रडली न मी, का त्या रात्रीपासून हे घाबरेचे मला. मग पुढं कसं आले आमचे पिताश्री? मग त्यांचा एक एक गुण लक्षात येऊ लागला, मग आवडायला लागले हे, असं म्हणत आजी लाजली. गजाची आई आपला किस्सा सांगते, आणि माझ्या वक्ती काय केलं यांनी माहितीये का रुपा? ह्यांच्या मामे भावाला दाखवले आणि लग्नाच्या वक्ती ह्यांना बसवले. गजाचे वडील आपली बाजू मांडतात लगेच. ते तर ऐन टायमाला माझा मामे भाऊ पळाला, तर तुझ्या वडिलांनी हात जोडले म्हणून मी तयार झालो. रुपाली कंटाळून, काय नेहमी चालू राहतं तुमचं? दाद्या तू एकदा बहिणीला फोन करून विचार, ती काय म्हणते ते पाहू. गजा लगेच बाहेर जातो. फोन बराच वेळ ट्राय करतो, पण आउट ऑफ कव्हरेज एरिया येतो. रुपाली बाहेर येते. काय र दाद्या, बोलला का? गजा वैतागलेल्या सुरात म्हणतो, लागून नाही राहिला. दाद्या तुझं लगीन ठरल्यापासून वहिनीने एक पण फोन नाही केला. काही गडबड नाही ना? मला तर भलती शंका येऊ लागलीये. लाजते ती, पण काही म्हण, मला अशी सुंदर बायको मिळाली ना, जेव्हा सुम्याला कळेल ना तेव्हा त्याचं तोंड पाहण्यासारखं होईल. मला नेहमी चिडवायचा. तितक्यात सुम्याचे वडील येतात. गजाला विचारतात, जना हाय का? हो काका हाय ना. सुम्याचे वडील घरात जातात. गजाचे वडील खुश होऊन म्हणतात, ये मधुकर. गजाचे वडील बायकोला आदेश देतात, जानकी चहा टाकजो. का र मधू, आपल्या सुम्याचा काही पत्ता गित्ता ग? मधुकरराव आपली कहाणी सांगायला लागतात. काल रात्री फोन आलता त्याच्या मायला, त्यानं लगीन केलंय. सकाळच्याला येतो म्हणाला, तर मी म्हटलं का येतोच कशाला? गजाचे वडील त्यांना समजावतात, जाऊ दे रे, शेवटी आपल्या पोरायला आपण समजून घ्या लागते. उद्या कोणी पाहिला. जेवढे दिवस आहे तेवढ्या आनंदात घालवायचे. सुनबाईचं आनंदाने स्वागत कर, लक्ष्मी घरी येणार आहे. तेवढ्यात गजाच्या वडिलांचा फोन वाजतो. गजाची आई फोन आणून देत म्हणते, अहो मुलीच्या वडिलांचा फोन आहे. हां बोला गणपतराव, समुद्र ठीक आहे ना व? गणपतराव खजिलोवून म्हणतात, कसं सांगू तुम्हासनी, काही कळेना झालंय बघा. गजाचे वडील मजा घेतात, जाऊ द्या नका सांगू. गणपतराव टेन्शनमध्ये येतात, नाही सांगून पण जमणार नाही, आमचं नाक कापलंय बघा. गजाचे वडील मस्करी करतात, बरं आहे की मग, आता नाकच नाही म्हटल्यावर करोनाचा रस्ता बंद, लईच झाक केलंय. पण मी म्हणतो, एवढं महान कार्य कोणी केलं? आमच्या प्रेमाने. पुन्हा गजाचे वडील मस्करी म्हणतात, या वयात कोणी प्रेमात पडतं का गणपतराव? अहो माझ्या मुलीनं म्हणजे प्रेमानं नाक कापल्या असं म्हणून राहिलोय. गजाचे वडील एकदम उडतातच. काय? हो जनार्दनराव, ती 2 दिवसापूर्वी पळून गेली. आज तिचा फोन आला की लगीन केलंय म्हणून. गजाचे वडील चिडतात, मग हे तुम्ही आज सांगतासा? गणपतराव नम्रतेने म्हणतात, चुकलंच बघा आमचं, आम्ही माफी मागतो. गजाचे वडील रागात फोन ठेवतात आणि डोक्यावर हात ठेवून बसतात. मधुकरराव विचारतात, का रे बाबा काय झालं? गजा पण घरात येतो. गजाची आई पदराला हात पुसत येऊन उभी राहते. अहो मी म्हणते, काही वाईट बातमी आहे का? कोणी गेलं का?
गजाचे वडील मान डवलवून, हो, गेलं नाही, गेली. गजा, आजी, आई, मधुकर सगळे कान टवकारून भोवती उभे असतात. गजाची आजी विचारते, कोण? गजाचे वडील, आपली होणारी सून. सगळे सिरियलप्रमाणे आपापले रिॲक्शन देतात. काय काय? गजा टाहू फोडतो, काय? कोरोना झाला होता का? अशी कशी गेली? मला सोडून. आता मी कोणाकडे बघू? बग्ग रुपाले, म्हणून कव्हरेज एरियाच्या बाहेर येत होतं. रुपाली रडू लागते, दाद्या, आता तुझ्याशी लगीन कोण करीन? माझी समधी तयारी गेली र वाया. तर मंडळी, नकटीच्या लग्नाला जसे 1760 विघ्न असतात, अगदी तसं आपल्या गजाच्या लग्नाबाबतीत घडलंय. अजून बरंच काही असणार आहे. तर कनेक्टेड रहा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. कृपया कॉमेंट अवश्य करा. चला तर मग भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला गणपती बाप्पा मोरया.